रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी सचिन माने, प्रतिनिधी रामा ॲग्रोटेक. रामा ॲग्रोटेक परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नागठाणेमध्ये, तालुका जिल्हा सातारा. हा सरांचा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे. 33x33 वरती आंब्याची झाडे होती आणि मध्ये आपण ह्या 2 लाईनी आपण ट्रेलिस मेथडमध्ये बसवलेल्या आहेत. तर आपल्यासोबत स्वतः सर आहेत, आपण सरांची ओळख जाणून घेईन. सर नमस्ते. सर तुमचं नाव सांगा. रामचंद्र रंगू पवार. सर तुमचं वय सांगा आता. 83. बरं शेतकरी मित्रांनो, आपण एका 83 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला आज भेटायला आलेलो आहोत. तर सरांचं वय आहे 83. सरांनी हा प्लॉट जो डेव्हलप केलेला आहे, तर याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची आपली इंडोनेशियन रॉयल रेड, जे जम्बो रेड म्हणून प्रसिद्ध आहे, ती व्हरायटी आपण लावलेली आहे. आपण हे दोन्ही लाईनमध्ये 1000 रोपं बसवलेली होती. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, आपण डबल लेअरचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. वरती आपण ॲग्रोशियाची पेट वायर वापरलेली आहे आणि इथून पण तुम्ही बघताय, इथून 3 फुटावरून सुद्धा आपण एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तिथून आपण खाली पानं घेणार आहोत. म्हणजे आपण काय करणार आहोत, वरची जी पानं खाली आली इथपर्यंत आल्यानंतर आपण त्याचा शेंडा कट करणार आहोत आणि इथून खाली दुसरा एक लेअर, असे 2 लेअरमध्ये आपण याचे प्रोडक्शन घेणार आहोत. सोबत सरांनी काय केलेलं आहे बघा, खाली विड मॅट वापरलेली आहे. वरती नेटसाठी स्ट्रक्चर लोखंडी अँगल पण वापरलेलं आहे. वरती आपण ऑफ सीझनमध्ये, उन्हाळ्या पिरियडमध्ये आपण वरती नेट पण हातरू शकतो याच्यामध्ये. तिथं पाहू शकता तुम्ही, सरांनी CCTV पण घेतलेला आहे. तर आता हे जे प्रोडक्शन बघताय तुम्ही, हे बघा ड्रॅगन फ्रूटचे. बरं, हा शेवटचा लॉट आहे. शेवटच्या लॉटमध्ये बघा तुम्ही फळाची क्वालिटी वगैरे, कलर वगैरे, शायनिंग चकाकी कसं आलेलं आहे. तर सर आता थोडीच तुम्ही माहिती सांगा. हे ड्रॅगन फ्रूटचा जो प्लॉट आहे, हा लावून किती वर्ष झाली सर? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. तर म्हणजे 2022ला आपण लावला होता. 23-24 आता हे दुसरं वर्ष आहे प्रोडक्शनचं. तर यावर्षी आतापर्यंत किती लॉट तोडे झाले असतील आपले? 4-5 झाले. 4-5 आपले मोठे लॉट याच्यामध्ये निघालेले आहेत, बरोबर. तर हे 10 गुंठ्याचा जो प्लॉट आहे, त्याच्यामध्ये एक प्रोडक्शन साधारणतः आपलं 1.5 ते 2 टन गेलं असेल, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही पहिल्या वर्षी आंतरपीक वगैरे पण केलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या रामा ॲग्रोटेकचं फ्लॉवरिंगसाठी वगैरे जे वापरलं होतं, त्याच्यामध्ये रामा गोल्डिंगचं मी रामा गोल्ड तुम्ही स्प्रेसाठी याच्यामध्ये. या प्लॉटला सरांचं कसं आहे, सरांनी जैविकवरती प्लॉट केलेला होता. तर सरांसोबतच आपण ह्या जैविकला रामा ॲग्रोटेकच्या औषधांची जोड दिलेली आहे. तर सुरुवातीपासून याला आपण ज्यावेळेस प्लॉट डेव्हलप करत होतो, त्यावेळेस आपण स्टार्टिंगपासून याला ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी, बायोसृष्टी वगैरे वापरलेलं आहे. फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये फ्लावरिंगचे जे काही आपले आहेत, रामा गोल्ड, त्याच्यानंतर कॅल्बार वगैरे, आपण फुलगळ वगैरे होऊ नये म्हणून या प्लॉटवरती आपण वापरलेलं आहे. तर महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगायचा, तर ड्रॅगनचा जो सीझन आहे तो जून ते नोव्हेंबर चालतो आणि नोव्हेंबरनंतर सीझन आपला दिवस छोटा झाल्यामुळे बंद पडतो. तर आपण काय केलेलं आहे, या प्लॉटमध्ये ट्रायल बेसिसवरती ऑफ सीझन प्रोडक्शनचा पण एक प्रयोग केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, दर 6 फुटावरती आपण इथं LED बल्ब वापरलेले आहे. साधारणतः दादा किती बल्ब बसले असतील इथे? 315 बल्ब इथं बसलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, दिवस ज्यावेळेस मावळतो, एक 6 वाजताच्या आसपास आपण ही लाईट चालू करतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत आपण ही लाईट ठेवतो. बरोबर एक 20 ते 25 दिवसानंतर याला नवीन कळी लागून ऑफ सीझन आपण प्रोडक्शन घेऊ शकतो. तर हे ट्रायल बेसिसवरती आपण पहिल्या वर्षी हा प्रयोग करून बघत आहोत. जसं जसं शेतकरी मित्रांनो, जसं जसं हा प्रयोगाचा आपल्याला रिझल्ट भेटत जाईल, कळी वगैरे लागल्यानंतर आपण याचे प्लॉटचे दुसरा भाग आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ. दादा, मला आता शेतकरी मित्रांना आपल्या सांगा, तुम्ही रामा ॲग्रोटेकचं तुम्ही औषधे वापरली, तर ह्या औषधांचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय? हा रिझल्ट चांगला आहे. हां, फवारणीला वापरतो, खाली खतामध्ये बी वापरला आहे. हां, त्यामुळं जरा आहे डेव्हलप चांगली झालेली आहे. आता पलीकडची तुमची बाग दिसते, एक 6 महिने जुनी आहे, परंतु ती वरच्या स्ट्रक्चरपर्यंत ती पोचलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आपण ते पण प्लॉट तुम्हाला दाखवूया.
तर शेतकरी मित्रांनो, जसं तुम्ही तिकडे बघितलं होतं, आपण 2 लाईनी ट्रेलिस मेथडवरती बनवल्या होत्या. तर सेम जी आपली जुनी रिंगपोल पद्धत होती, त्या रिंगपोल पद्धतीमध्ये आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. पण याच्यामध्ये आपण पाहू शकता, हे आपण अँगल बनवलेलं आहे लोखंडी. ह्याच्यामध्ये आपण याची रिंग बनवलेली आहे. खाली 3 फुटावरती एक स्ट्रक्चर बनवलं आहे आणि वरती 3 फुटावरती, म्हणजे टोटल 6 फुटावरती वरती एक स्ट्रक्चर बनवले. याच्यामध्ये पण आपण डबल लेअरचं प्रोडक्शन घेणार आहोत. वरून आपण इथपर्यंत खाली आल्यानंतर 3 फुटावरती याला छाटणी केल्यानंतर हा वरती एक लेअर तयार होणार आहे आणि इथून खाली आपण दुसरा लेअर तयार करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हा प्लॉटला फक्त आत्तापर्यंत एक 8-9 महिने झाले असतील. 8-9 महिन्यामध्ये तुमचं वरच्या लेअरमधून हे पानं खाली आलेले दिसत आहेत तुम्हाला. तर याच्यामध्ये सुद्धा आपण रामा ॲग्रोटेकची स्टार्टिंगपासून जी वाढीसाठी लागणारी खते आहेत ते आपण सर्व ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण नॅनोशक्ती असेल, बायोसमृद्धी असेल, त्याच्यासोबत आपण मायक्रोन्युट्रिएंट असेल, रूट मॅजिक असेल, त्या सर्वांचा आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे. तर दादा, तुम्ही आता शेतकरी मित्रांना सांगा, आपण रामा ॲग्रोटेकची जी उत्पादने वापरली त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? ते याचे आहे ते बरोबर आहे. हां. पण ते प्रत्येक वेळेला टायमिंग प्रमाणे ते फवारले जावेत. टायमिंगनुसार आपण जर केलं तर ते चांगलं सक्सेस होतं, चांगलं डेव्हलप होत आहे. बरं. दिलेल्या माहितीबद्दल दादा तुमचे मनस्वी आभार. रामकृष्ण हरी.